नमस्कार, राम राम. नमस्कार मित्रांनो, कोलाज प्रोडक्शन हाऊस आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो आणि एका कथेला सुरुवात करतो. एक छोटंसं गाव होतं. त्या गावामध्ये राहुल नावाचा मुलगा राहत होता आणि एके दिवशी राहुल आपल्या बहिणीच्या लग्नपत्रिका घेऊन गावोगावी वाटत होता, जात होता, येत होता. जात असताना त्याला वाटेमध्ये काही मुली जांभळाच्या झाडाखाली जांभळं पाडत असताना दिसल्या. तेव्हा राहुल त्या ठिकाणी थांबला आणि त्या मुलीकडे पाहू लागला. मुली जांभळं पाडत होत्या, पण मुलींना काही जांभळं पडत नव्हते. झाड मोठं होतं, उंच होतं, त्यामुळे मुलींच्या मारा त्या जांभळापर्यंत पोचत नव्हत्या. जांभळं काही खाली पडत नव्हते. त्यामुळे राहुल तिच्याकडे, त्या झाडाकडे, त्या मुलींकडे पाहत होता. गाडीवर बसून होता. तेव्हा आशेने त्या मुली त्या राहुलकडे पाहू लागल्या. राहुलही त्या मुलीकडे पाहू लागला. तेव्हा राहुलला जाणवलं की त्या मुलींना काहीतरी मदत पाहिजे. तेव्हा राहुल गाडीवरून उतरला आणि त्या मुलींजवळ आला आणि राहुल त्या मुलींकडे पाहू लागला. मुलीही राहुलकडे पाहू लागल्या. त्यामध्ये एक सुंदर मुलगी राहुलला दिसली. इतकी मोहक, इतकी सुंदर मुलगी होती की राहुलची नजर त्या मुलीहून हटत नव्हती. एवढी सुंदर त्या ठिकाणी ती मुलगी होती. राहुल त्या मुलीकडे पाहू लागला. मुलगी राहुलकडे पाहू लागली. राहुल मुलीकडे, त्या मुलीकडे पाहू लागला. पाहत असताना त्या मुलीची नजरानजर राहुलची त्या मुलीची नजरानजर झाली. राहुल तिच्याकडे पाहू लागला. ती मुलगी राहुलकडे पाहू लागली. तेव्हा सगळ्या मुली राहुलकडे पाहू लागल्या. तेव्हा राहुल दपकला आणि सरकन झाडावरी चढला. झाडावरी चढून झाडाच्या फांद्या जोरजोरात राहुल हलवू लागला. तेव्हा जांभळं खाली बदाबदा पडू लागल्या. काही क्षणामध्ये जांभळांचा सडा खालती पडत होता. तेव्हा सर्व तिथल्या मुली जांभळं वेचत होत्या, विचू लागल्या होत्या. तेव्हा राहुल खाली उतरला आणि त्या सुंदर मुलीकडे हास्याच्या नजरेने पाहत गाडीकडे आला. तेव्हा ती मुलगी राहुलकडे उठून पाहत होती, बघत होती. राहुलही तिच्याकडे पाहत होता. तेव्हा राहुल तिथून त्या मुलीकडे पाहत लग्नपत्रिका वाटण्यासाठी निघाला होता, जात होता आणि तिथून निघून गेल्याच्या नंतर राहुल सर्व पाहुण्याच्या ठिकाणी लग्नपत्रिका वाटत होता. वाटत असताना गावाकडे येत असताना भरपूर अंधार पडला. इतका अंधार पडला, आजूबाजू त्याला काही दिसत नव्हतं. अंधारकीर सगळीकडे पसरला होता. राहुल गाडीवर एकटाच होता. गावाकडे निघाला होता. जात असताना अचानक जोरात पाऊस सुरू झाला. विजांचा कडकडाट सुरू झाला. राहुल दचकला, घाबरला. राहुल एका मंदिराच्या ठिकाणी बाजूला गाडी लावला आणि मंदिरात येऊन थांबला. पावसाचा जोर वाढू लागला. विजांचा कडकडाट वाढू लागला. विजा पडू लागल्या. विजा चमकू लागल्या. जोरात पाऊस पडू लागला. धो पाऊस पडू लागला. तेव्हा ज्या मंदिरात राहुल थांबला होता, त्या मंदिराच्या समोर एक घर होतं. त्या घरामधून एक मुलगी बाहेर आली. बाहेर आल्याच्या नंतर राहुलची नजर त्या मुलीकडे गेली. ज्या ठिकाणी दुपारी जी मुलगी राहुलला आवडली होती, ती मुलगी त्या घरातून बाहेर आली. त्या मुलीची नजर पण त्या राहुलकडे गेली. राहुलची नजर मुलीकडे आली. दोघांची परत नजर झाली. वरतून जोरात पाऊस पडत होता. विजा कडकडत होत्या. विजाच्या उजेडामध्ये राहुलचा चेहरा, मुलीचा चेहरा स्पष्ट क्लिअर त्या दोघांना दिसत होता. राहुलही तिथं थांबला होता. मुलगीही तिथंच थांबून तिच्याकडे पाहत होती. परंतु त्या मुलीच्या मनामध्ये आले होते की राहुलला आपण काहीतरी मदत करू, राहुलला आपल्या घरामध्ये घेऊ. पण काही बंधनं असतात. ती मुलगी त्या बंधनात अडकली होती. ते बंधनं पाळत होती. तिला आशा होती मी काहीतरी मदत करू, पण राहुल अनोळखी होता. ती करू शकली नव्हती. राहुलही तिच्याकडे बघत होता. मुलगीही राहुलकडे बघत होती. राहुलही आशेने मुलीकडे पाहत होता. परंतु त्या ठिकाणी मुलगी तिला राहुलला मदत करू शकत नव्हती. पावसाचा जोर वाढला. विजा कडकडू लागल्या. तेव्हा आतमधून त्या मुलीच्या आईचा आवाज आला. तेव्हा मुलगी राहुलकडे पाहत घरामध्ये आली, आतमध्ये आली. राहुलकडे पाहत
दार ढकलली, दार बंद केली. राहुल त्या दाराकडे पाहत होता, पाहतच राहिला. मित्रांनो, ही कथा कशी वाटली हिच्या पुढचा पार्ट मी नक्की बनवणार आहे, परंतु तुम्ही माझ्या चॅनेलला लाईक करा, कमेंट करा आणि जरूर सबस्क्राईब करा. मित्रांनो, तुम्ही तुमचा एक सबस्क्रायबर मला उत्साह येईल, मला माझ्यात चैतन्य येईल, मला परत एक व्हिडिओ बनवण्यासाठी मला प्रेरणा भेटेल. धन्यवाद मित्रांनो.